मंडळी, हास्याच्या श्रावण सरी घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचा इंद्रधनुष्य फुलवणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांचं कधी रिमझिम तर कधी मुसळधार कौतुक करणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई तामणकर, टॅलेंटेड, कूल अँड ब्युटिफुल सोनाली कुलकर्णी. मंडळी, जन्म मृत्यूचा फेरा आपल्या कोणाला चुकलेला नाहीये, पण त्याच्या बातमीला मात्र आपल्या सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. तेव्हा त्यामुळे काय काय गोंधळ उडू शकतो हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. अण्णा अण्णा पाणी पिऊन घ्या जरा. अण्णा अण्णा जर आता गोळ्या घेतल्यात की नाही, पाणी प्या जरा हळू जरा. हा अण्णा, फळं देऊ का कापून? ऍपल देऊ, हे चिकू, डाळिंब तरी घ्या ना. अवाकाडो. अण्णा झोपा. तर काय, ड्रॅगन फ्रूट. झोपा अण्णा झोपा. लुच्ची. अण्णा लुची नाही, लिची लिची. तुला म्हणत्यात लुच्ची फळं दिना झाल्यास म्हणून. ये इकडे. कुठून देऊ, कुठून देऊ फळ? आवाकडो मग घेऊन या जा, मग देते मी. गपरा जरा शांत राहा. गोळ्या खाल्ल्या का त्यांनी? हा घेतल्या गोळ्या. मग आता झोप झोप लागेल. लागल ना झोप? हा. काय हो, ते राजा भाऊ गेले ते खरं आहे का? नाही, खोटा आहे. गावची माणसं येडी आहेत म्हणून 10 लोक फोन करून सांगतात अण्णांना कळव, अण्णांना कळव. कळवलंच नाही मग अण्णांना सांग. ए घिनाडे, सांग सांग. म्हणजे जाऊ दे, माझा पण म्हातारा आहे. पदर लावायचा तोंडाला, डोकं बिकं वापर की जरा. डॉक्टर काय म्हणलेत? ब्लॉकेज काढले त्यांचं. हा, टेन्शन देऊ नका. एवढा जवळचा दोस्त गेलाय कळलं तर राहील का म्हातारा माझा? मॅक्स नको नको सांगूया. मग हीच म्हणतोय नको सांगूया. नको सांगूया. काय बघ काय झालं अण्णा? काय हो अण्णा, अण्णा शेवटचं पाणी पिता? काय? अरे ग्लासात मध्ये मग अशी शेवटचं घोटभर पाणी होतं, ते पिता का म्हणलं? शब्द जपून वापर. अण्णा, अण्णा करा. जीभ नाही अण्णा, करा पूर्ण करा. पाणीपुरी खाताना कसं करताय? पूर्ण सुखापुरी. होय होय अण्णा, अण्णा सुखापुरी. हो सुकापुरी, सुकापुरी. ती बटाटू लावल्यात कुकरला. हा, ती उकडली की देतो चटणी मारून. हा झोपा. हा झोपा. बटाटे नाही लावले. ए बिंडो गप गे. बटाटा नाही लावलाय, पावडरच्या मागची बिंडो गप रा. मला जोरात सर. काय पाहिजे तुला? पाणीपुरी आवडते म्हणलं. पाणी शांत. किती जण आलेत? पाप्या. अयो ए, तात्या. या 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 तात्या. ना ना. अरे कसा आहे रे वाघ माझा? हाय हाय हाय. हाय. ना ना तात्या. आप्पा बसा बसा बसा. कुठं बसायचं? काय ना ना तात्या आप्पा. हा, माणसं आहे का गोट्या आहे? कशाला घरांगाळताय? बसा की. पुल्याजवळ जी दिसल ती अंदाजानं टेकवायचं पटकन. बसा. अण्णा कसा आहे रे? हाय हाय. बरं आहे का? बरं आहे तात्या, बरं आहे आहे ना? बसा आप्पा. हा होय. बरं ते राजा भाऊ गेला ते कळलंय का? हाय कळलंय तसं, हा. पण आम्हीच सांगितलं नाही त्यांना. ठरणच झालंय आमचं सांगायचं का नाही सांगायचं. हा. नको सांगू कसं, सांगावंच लागणार. म्हणजे आम्ही 5 जण कसं जिगरी मित्र हाव का नाही मग. आणि अण्णा आणि राजा भाऊ ग्लास मित्र. क्लास क्लास वर्ग मित्र. रबड बुडीन ग्लास ग्लास घाला. हा काय आहे, दारूचा शेवटचा थेंब उरायचा ना, तर त्याच्यात तो कुणी प्यायचा, ह्याच्यावरनं दोघं एकमेकाला तुडवायचं का नाही. आणि जिगरी दोस्त हो काय रे. म्हणजे लंगोटीच, लंगोटीची गाठच असं होती. मी म्हणजे 5 लोक जिगरी हाय रे, पण ती दोघं म्हणजे एकदम
जिगरी म्हणजे जवळजवळ लंगोटीची गाठच. काय आणि समजा जर का त्यांना कळलं की राजाभाऊ गेले आणि ती गेली, मग एका टायमाला 2-2 लोकांना खांदा द्यावा लागेल मला. नाही तू खांदा देऊ नको, तुझ्या पाया पडतो. काय आहे मागची वेली आहे ना, तो खालच्या वाडीला गणपती गेला बघा, त्यानं खांदा द्याला ना तर बॉडी अशी सुलकन खाली उतरलेली उभी होती टाईट माहिती आहे. अरे काय सगळं 5.5 फूट उंच, हा 3.5 फूट. म्हणजे अंत्ययात्रा कशी दिसत होती माहिती आहे, ट्रकाला ना रिक्षाचं चाक लावलेलं आहे असं दिसत. तू खांदा देऊ नको. अरे मी मडक तरी धरतो. हे तू माणिकाचं नाव काढू नको वासाड्या. काय आहे ना मागची वेली आहे ना, असं मडकं धरला अंत्ययात्रेच्या पुढे चाल, दगडाला आपटला मडका फुटला, मडकं करीत होतं. माझा मैत्र आहे तो, मला काहीतरी करू दे की नाही. तू एक काम कर, तू ना त्या तिरडीवर झोप आणि राजा भाऊला सांगतो तुला खांदा दे. मग तसं करू. काय तसं करू या ढेरका काहीतरी बोल. ऐका आप्पा तात्या शांत व्हायच. काय झालंय ते डॉक्टरांनी सांगितले त्यांना ताण देऊ नका म्हणून आम्ही जरा कन्फ्युज झालोय, सांगायचं का नाही सांगायचं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय सांगा, तुम्ही म्हणताय नका सांगू, तर आम्हाला पण कळना झालंय काय ते. हा तसं बी माझं एक मन म्हणते की सांगून टाकूया बाय, हलकं वाटेल. पण दुसरं मन म्हणतंय आपल्याला हलकं वाटेल पण त्यांना लय जड झालं की नाही. तिसरं मन म्हणते की बाई माणूस एकदाच जातो, त्याला काय पाहून घ्यावं बाई शेवटचं. पण चौथं मन म्हणते की शेवटचं पाहता येईल बाई, आपण बोलता येणार नाही काय नाही, मग कशाला. पाचवं मन म्हणते गँग बसल्या वय मनांची, गँग बसल्या का 5च्या 5 मन टमरेला घेऊन गेल्यात परसाकडे बसल्यात. ए तुला काय वाटते सांग की, ए तुला काय वाटतं असं करते धमकी व्हायचं लोक. आपल्याला पण कळलं पाहिजे पाहुणी रावळे आले, जरा शांत बसावं, पदर नग लावूस तोंडाला. बापरे. नाना दोंडू नाना काय झालं? पाणी पाहिजे. दोंडू नाना काय काय पाणी दे बाई. नाही त्यांना बघायचं असेल. दोंडू नाना काय दोंडू नाना काय झालं? काय नाही झोपा चला पहिलं बाहेर चला पहिलं येऊ दे त्यांना. येडाई कर रे तू. नाना इथं आम्ही कशाला नाना जरा बिगी बिगी करा, तुम्हाला बी आज लय म्हातारपण आलंय. नाना आता इथं काय बोलणी झाली, सांगायचं का नाही सांगायचं ही ठरना झालंय. तुम्ही कुठं जाऊन सांगताय, त्यांच्या मनावर भार येलो. मेंदू येडायलाय का तुझा? अरे एका चटीतलं दुसतो तू ग, सांगाय नको वय पाप लागेल की मला. एक काम करू, व्हिडिओ कॉल करून त्याला दाखवू शेवटचं दर्शन. तसं नाही पण काय होते कळना झालंय. काय तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, शेवटचं आपण दाखवायला पाहिजे. त्यांचं ब्लॉकेज काढलं तो. अरे पण नका सांगू, तुम्हाला कळत कसं नाही, आपण नको सांगूया. बारक्या तू गप्प वागाय, तुला काय खेळतंय तेव्हा? अरे तू काय मी काय एक दिवस आपल्या काटा पाडणारच आहे ती की, अन्नाला काय माहित नाही वय. अरे सांगा माझ्या वाघाला खंबीर आहे तू, सांगा. मग आता काय करायचं, सांगू का नको सांगू? नको सांगायचं. नाही मी म्हणतो सांगूया. नको सांगूया. नाही सांगा. नाही मला पण वाटतं नको सांगूया. अरे नको सांगूया म्हणतो तर नको सांगूया ना. तीच म्हणलंय की मग सांगूया. सांगूया. मी म्हणतो नको सांगूया. नाही सांगूया. नको सांगूया. गप्पा जरा वाईट शांत राहा. आप्पा तुम्ही आहे ना असल्या भानगडीत बोलत नका जाऊ. सांगूयाचं नको सांगूया करताय. नको सांगूया. अण्णा हाक मारतो. हाय अण्णा अण्णा काय होतंय? अण्णा हळू. अण्णा काय होतंय? अण्णा राजाने तर वाटत. अच्छा ये अरे राजाचा आत्मा वर भटकतोय ना, आवाज येतोय. अरे 12 दिवस आत्मा इथंच असा असतो का नाही? पाप्या आत्म्यानं सांगायच्या आधी आपण सांगून टाकू. काय आहे ही बेन आत्म्याला माणूस समजून जाईल हेडायला. मी सांगतो अण्णा ऐका मला ऐका. झालं ती वंगाळत झालंय. नाही अण्णा बरोबर आहे तुमचं, पण ऐका की आता आपल्या हातात असतंय का हो? काय तुझ्याच हातात आहे. काय खाजवा. अरे खाजवा म्हणते ते. खाजवा म्हणताय होय? वाटलं राजा खाजवतो. हा अण्णा ही बघा पाठ खाजवतो वाटते का बरं? खाली खाजवा. हा झालं का? बस का?
हा बस संपली इथं पाठ बरं का हा. झोप 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 बाहेर या तुम्ही नाना बाहेर ये. नाना 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 या बाहेर या नाना नाना असं ना तुमच्या हॉकीचा कवा गोल व्हायचा या की पटापटा या पटापटा बसा बसा बघितलं कसं करतात ते आता ह्याच्यात कसं सांगायचं तुम्ही मला सांगा मला भ्या वाटते हो काय होते पाप आहे हो माझा नाही सांगू शकत डायरेक्ट त्यांचा दोस्त गेलाय ते मी काय म्हणतो हा मी सांगतो कुणीतरी सांगायला हवं. बरं या आप्पा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही सांगून ना सावकाश मित्र आहे ते ऐकतात अण्णा कसा आहेस बाबा तुझी आपला नाही मला सांगायचं आप्पा नाही मला सांगायचं मी नाही सांगत नाही सांगत आता आप्पा तुम्ही पण नाही सांगणार तर मग मी नाही सांगत. नाना तुम्ही सांगता का मी सांगतो या ही वागतच मी काही कामाचं नाही या नाना या सावकाश सावकाश सांगतो मी. सांगतो या मी आहे. तर मग अण्णा कोरा कागद गाणं म्हणते आई कशाला मरायला कोरा कागद कशाला गातील वाळत्यात ती दुखतय त्यांना कोरा कागद गात्यात म्हणजे अण्णा राजा भाऊ गेलं गावाला गेलं राजा भाऊ गेलं गावाला चैन पडना मला भार्या नाना भार्या गणपतीला आले नाही 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 तुमच्याच्यानं पण नाही व्हायचं या भार्या हळू 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 कुणीतरी ए, नाना तू बस मी सांग. तात्या नक्की सांगाल मी सांगतो बरोबर घाबरू नको हा बस आता सांग सांगा अण्णा काय करताय तुम्ही तात्या उठा पाणी देऊ होय, तात्या ह्या सगळ्यात शेण वाटलं होतं तुम्ही मला अहो ब्लॉकेज काढलंय बायपास झाली अच्छा तेव्हा पडालो होय काय माझ्या या की लवकर मी सांगतो तुम्ही शांत बसा बोलवते अण्णा तू काय काय झालं अण्णा अण्णा काय झालं हा अण्णा अण्णा पाणी पाणी दे पाणी पाणी दे अण्णा अण्णा शांत व्हा भाई शांत व्हा, शांत व्हा. ऐका की पाणी प्या पाणी प्या हं? अण्णा ते भाई सांगायचं होतं तुम्हाला ते तो तुमचं दोस्त आहेत ना राजा भाऊ हा राजा भाऊ नाही राहिला आपल्या सकाळी वारलं राजा भाऊ वारलं सकाळी गेला राजा भाऊ गेला आम्ही 5 जण असं घट्ट जिगरी होतो रे आम्ही ठीक पप्या आता काय पिकलं पान एक एक जाणार काय दुःख ना ते माणूस गेलंच नाही होत रे आयुष्यभर माणूस मनात राहतो डोळ्यांसमोर दिसत नाही पप्या पप्या ते आप्पा तात्या आणि नाना आहेत ना त्यांना राजा भाऊच सांगू नको काय काय माहिती पप्या आमच्या सगळ्यात ना मीच एकटा हिंमत वालाय ते तिघं एकदम नाजूक काळजाचे तर राजा भाऊ गे पप्या जा तू जा तिघांच्या घरला जा आणि त्यांच्या पोरांना सांग आप्पाला तात्याला नानांना कळायला देऊ नका आम्ही जिगरी होत ए काय सांग
सांगितलंस का रे? काय झालं पप्या? नाही सांगितलं नाही सांगितलं. ती काय आमचं अण्णा जरा हे आहेत जरा मनावर घेतील जरा नाही. म्हणून नाही सांगितलं. नाही सांगितलं, नाही. बरं झालं नाही सांगितलंस. काय आहे, आम्ही तिघ जरा धीराचं आहे र, पण माझा अण्णा म्हणजे हलक्या काळजाचा आहे. त्याला नाही सहन होयाचं. त्याला काय झालं तर मला नाही सहन होयाचं. नाही नका सांगू त्याला. सांगू नको. नाही सांगत. काळजी घे बाबा. हो तुम्ही वापड. आम्ही येतो. अजिबात शपथ घे. नाही सांगत. नाना सावकाश. बरं झालं नाही सांगितलं. नाही ते आहे. काय अंथरुणावर पडून वा, अतिशय दर्जा सादरीकरण. हसत हसत मैत्रीची नवी परिभाषा सांगितलीत आज. मस्त, खूपच छान. बघा सर असे काय म्हणताय सोनालीताई? या मंचावर फार कमी वेळेला एखादं प्रहसन असं वळण घेतं, त्यामुळे एक वेगळंच सरप्राईज मिळालं. पृथ्वी फार छान, चेतना तूही अतिशय सुंदर. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा फार विलक्षण वाटलं की असे कुठले वडील आहेत जे आवाकाडो मागतायत. त्यांना नक्की काय म्हणतात, शेवटची इच्छा आहे का डोहाळे लागले. पण लेखकांनी, अभिजित पवारनी ज्या मूडमध्ये आम्हाला सगळ्यांना नेलं तेव्हा मला असं वाटायला लागलं स्किट पाहताना आणि संपल्यावरचे काही क्षण की ही जी आम्हाला आज इथे जीवाभावाची मैत्री बघायला मिळाली ती महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या सगळ्या टीमची झाली आहे. त्यामुळे मला ही सगळी धीराची आणि प्रेमाची हा जो गोतावळा आहे तो अगदी असाच आहे आणि त्याचा आरसा तुम्ही दाखवलात असं वाटलं. Lovely. फार छान. सई. ब्युटिफुल परफॉर्मन्स. खूप अंतर्मुख करणारा परफॉर्मन्स होता आणि मला असं वाटतं की आयुष्यात काही कमवा न कमवा असे 4 मित्र जरूर कमवा, कारण तेच महत्वाचे असतात. आणि आमिर हाडकर, मला असं वाटतं तू मूड बनाया भाई आज भी. मजा आ गया. चेतू, तुझ्या 5 मनांची मीटिंग फार आवडली. कडक होती ती. पीपी ॲज युजल अँकर्ड परफॉर्मन्स, मज्जा आली. आणि तुम्ही चौघे पण भावा कमाल, फारच मजा आणलीस. तुझ्या स्पीडनी तू काय करायचं ते केलंस. यू मेड द मोस्ट ऑफ इट. फारच मजा आली. तुम्ही दोघे पण मस्त दिसताय. प्लॅटॉनिक, कडक, मजा आली. मंडळी, प्रयत्नांनी वाळूचे कण रगडले तर तेलही गळतं, पण इथे मात्र बाईंच्या शिस्तीखाली मुलं रगडली गेली तर हास्याचे मळे फुलतात. चला आपण देखील त्यांचा आनंद घेऊया आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. सॉरी सर, माफ करा सर. काय चाललंय तुमचं? काय कोण आलंय जरा बघा ना आजूबाजूला. सर तुम्ही ना 2 मिनिटं इथेच थांबा. मी ना ह्यांच्या पालकांना सांगते आणि घेऊन येते, ते दाखवते काय उद्योग करतायत मुलं. काही तोपर्यंत इथेच थांबायचं मी, पालक येईपर्यंत. आता सांगा ना त्यांना. हा मी सांगते. एक मिनिट मला ना थोडस. सर असं नाही करायचं बाळांनो. तुमच्या काम तुम्ही इकडे या सर. तुम्ही 2 मिनिटं इकडे या. पहिलीच भेट आहे ना, असं नाही बरं करायचं. इकडे मारामारी कशाला करता रे? अरे यार, कुठे मला उभं करताय? मारामारी कशाला? काय पॉइंट होता इथून तिथे घेण्यात? काय पॉइंट होता मला तेच कळत. मारामारी कशाला करता? आ जरा बघा सरांकडे. त्यांचं वय काय आहे? आ मरून बिरून गेले तर काय पडेल आपल्या शाळेला? कशाला मरून बिरून कशाला जाणार मी? सर जवळपास तुम्ही जमा होते आता म्हणजे. नाही तसं नाही सर. एवढं काही झालेलं नव्हतं. नाही माफ करा सर. तुम्हाला कळतं का कशाला मारामारी करता? कशाला मारामारी करता तुम्ही? बाई, 15 ऑगस्टला अहिंसेवर भाषण मी करणार आहे, त्याला सांगा ना तुम्ही. हे अहिंसेवर भाषण मी करणार आहे, कळलं ना? माझ्या आणि अहिंसेच्या मध्ये जो कोणी येईल ना त्याला तर मी असं पकडेल ना आणि आतून ना दोडून फोडून मोडून गोल 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 फिरून फेकून देईन अख्ख्या युनिव्हर्सच्या बाहेर. एकदम माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्त तुझं सुपर पॉवर. तुला काय वाटलं रे दाड्या? हा तू दाढी काढली तर तुझ्या अंगावर बाकीच्या ठिकाणी केस नाहीत का? हा
लय स्कोप आहे केस फुटायला तुझ्या अंगावर. थोडा थोडा काय शिकवलंय थोरा मोठ्याने काय शिकवलंय? अहिंसा करायची नाही म्हणजे काय? हिंसा अजिबात करायची नाही शिकवलंय का नाही? मग कशाला हिंसा कशाला करतो? मी नाही त्यांनी केली. बाई एक मिनिट शांत हिंसा करतो तू? शांत राहा बाई बाई काय बाई शिकवलंय थोरा मोठ्याने? हिंसा करायची नाही. तू तर टोणग्या नुसता माडासारखा वाढलाय. तुझा हात असा फिरवून काढीन, दोन्ही हात असे चिपकून दिवसभर हो काय हे काय पद्धत ही मारायची? हे काय चेहरा आहे हा तुमचा? अदनान सामी आहात? अहो आपण शिक्षिका आहोत, आपण असं वागायचं का यांच्याशी? अहिंसेचं महत्व पटवून देताना किती हिंसा केलीत मला सांगा. इकडे बघा सांगत असताना एकटाच बोलतोय का मी? तसं नाही सर. काय ना सर, ही मुलं आहेत ना तुमच्या समोर एका वर्ग शिक्षिकेची चव घालवतात सर. नाही नाही मला अजिबात हे पटलेलं आणि आवडलेलं सुद्धा नाहीये. हे मी वर सांगणार आहे आता. लहान मुलं कोणी इकडे बघा बोलतोय आता मी. अरे काय काय बोलताय? त्याला करायचं होतं. जगातली पहिली शिक्षिका बघितली एवढे डोळे वटारून तिकडे बघते स्टुडंट्स कडे. विद्यार्थी आहेत ते. देवाघरची मुलं असं नाही कधीच करायचं नाही सांगून ठेवते तुम्हाला. काय होणार मला सर? त्रास होतो त्याच्या. काही नाही इकडे मी बोलतोय त्यांच्याशी. हा मुलांनो आपण इथे कशासाठी जमलोय मला सांगा? परडेसाठी. ऍक्च्युली तुडवलं पाहिजे याला. लगेच जाऊन काय संजय नार्वेकर आहात? कुठली स्टाईल आहे? नका करू हे तुम्ही. हे नका करू तुम्ही. अरे नका करू सांगितलं ना तुम्ही. अरे त्यांच्या वयाला काय होता? तुम्ही शिक्षिका आहात ना तुम्ही. प्लीज हे करू नका. सर काय आहे ना मी एक वर्ग शिक्षिका म्हणून माझी नोकरी जाईल. ही मुलाशी चव घालवतात माझी चार चौघांमध्ये. एकदम शांत राहा. आता काही बोलायचं नाही मला. भेट रे. अरे मी असताना तुम्ही कसा आवाज चढवू शकता त्यांच्यावर? चुकलं माझं. याच्या पुढे मला हिंसा चालणार नाही सांगून ना तुम्ही वर कंप्लेंट करा. सर माझी नोकरी नका घालवू सर. तुम्ही आलात म्हणून माझं थोडं लांब राहा तुम्ही. हा मुलांनो मला सांगा 15 ऑगस्ट म्हणजे काय? स्वतंत्रता दिवस. वा काय रे? वा काय? वा सर वा म्हणतो तुमचा मुलगा. मी भाषण करतोय. भाषण क्या बात आहे? वा असं म्हणतो. हा मध्ये अजिबात पडायचं नाही. 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिवस आणि 26 जानेवारी म्हणजे गणतंत्र दिवस. हा आता मला सांगा आपला भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? ही हुशार विद्यार्थी. सांग मला सांग. 10 वर्ष झाली आहेत सर. 10 वर्ष झाली? हो सर. हे कोणी सांगितलं तुला? कांगणे बोलली. कांगणे बोलली? हा सर. कोण कांगणे? राणी कांगणे सर. राणी कांगणे ब वर्गातली राणी कांगणे सर. याच्या पुढे असं कुणाचंही ऐकायचं नाही कळलं? कोणी सांगितलंय म्हणून इतिहास बदलत नसतो. तो तुम्ही वाचायचा असतो. लक्षात आलं तुझ्या? कांगणे बिंगडे काही कुणाचं ऐकायचं नाही. लक्षात आलं? हो सर. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आज आहे 2024. म्हणजे देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली मला सांगा? कोण सांगेल? लिहा मुलांनो. सर एक मिनिट मी त्यांना सांगते. हा तर लिहा मुलांनो. 1947 2024 यांचा बया करायचा गुणाकार. 7 चोक 28 बया. 28 बया. वरती आले 2 बया. वरती 2. 4 दुणे 8 दुणे 2 बया. 9 दुणे 28 बया आणि 9 दुणे 18. म्हणजे बघा मुलांनो आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून किती थे 18,28,280 वर्ष झाली. हे डोकं बिका फिरलंय का रे तू? हे काय लिहिलंय तुम्ही? 18,28,280 वर्ष झाली. 80 वर्ष झाली सर. भारताला स्वातंत्र्य होऊन म्हणजे पृथ्वीची निर्मिती आणि भारताचं स्वातंत्र्य जवळजवळ एकच झालेलं आहे. एवढी वर्ष सर ते
77 वर्ष झालेली आहे. 77 वर्ष. 1970 वर्ष. तुम्ही शिक्षिका आहात ना, वर्ग शिक्षिका. तुम्हाला हे एवढंही माहित नाही? ऍक्च्युली काय आहे ना सर, मी हिताली मराठीची वर्ग शिक्षिका आहे ना. गणित हा विषय मी त्यांना छंद म्हणून शिकवते बा. तुमच्या छंदामुळे हे धंद्याला लागतात, त्याचं काय पण नाही करत जाऊ नका, हे कळलं? सॉरी सर. हा, आता हे सगळं राहू दे, आता त्याच्यात आपण नको पडूया. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. नाटक. हे मुलांनो, नाटक इकडे. हा, नाटक बसवूया. सर तुम्ही या ना, इथे बसा ना सर. इथे या सर, तुम्ही इथे बसून पादाक्रांत करा. काय करू मी? इथे बसून तेवढं पादाक्रांत करा. काय पादाक्रांत? मराठीच्या शिक्षिका आहात ना, पादाक्रांत या शब्दाचा अर्थ माहितीये तुम्हाला? हो सर, माझ्याकडे मी कसं इथली मराठीची चला शिक्षिका पुढे करायचं. मला आवडतात असे शब्द. कसं माझा जो शब्द साठा आहे ना, तो खूप शब्द साठा नाही, शब्द साठा. हा, तेच मोठा आहे सर. शब्द साठा हा शब्द तुम्ही म्हणता, मराठीच्या तुम्ही आहात सर. थोडं भांबावून गेले सर. भांबावून. एक तो साधा शब्द तुम्हाला म्हणता येत नाही. शब्द साठा. सर मी सुरू कर. पुढे मुलांना तुम्ही तयार आहे का? वया द्या ठेवून. चला. हा. स्वागतम 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 स्वागतम. थांबव. कशाला पाहिजे हे नाटक सगळी? तो सू म्हणे असं सू दाखवतोय. काय अर्थ आहे याचा? स्वागत असं करणार का तुम्ही परीक्षकांचं? स्वागत सू असं त्यांनी दाखवलं. येईल का आपलं पहिल्या नंबरला येईल का नाटक? मला नका करू, तुम्हाला कळत नाहीये. थोडी प्रस्तावना केली. बघा मामी थोडा स्ट्रिक्ट आहे, पण माझी सगळी नाटकं नम्रात येतात, हे मुळात लक्षात घ्या. सर येणार सर, हे नाटक पण हे सगळं काही करू नका. आता मी त्यांच्याशी बोलून घेतो. सर मी माझी ओळख करून देते ना सर. पहिले आमची शाळेची एकदाच, मग त्याच्यानंतर मी कोर्ट. खूपच अवांतर खूप बोलताय, मुद्द्याचं बोला. चला. तर सुस्वागतम व सुस्वागतम बाबांराव झांगुर्डे किशन. थोडी भांबावून. काय भांबावून? बाबांराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयात मी नम्रता समरा हिताली मराठीची शिक्षिका बुवा, तुमचं इकडचं सहर्ष आणि सविनय स्वागत करते बुवा. तर आज मुलांनो, आज आपल्या इथे वर्गामध्ये जे आलेले आहेत ते देशोधडीला लागलेले आहेत. दिग्दर्शक आलेले आहेत असं आहे. देशोधडीला म्हणा तुम्ही. नका काहीच करू नका. शांत बसा तिकडे. नाही शांत बसा. माईक काढला तरी चालेल. तुम्ही शांत बसा. थोडा वेळ बसा इकडे. काहीच बोलू नका. मी यांच्याशी बोलतो. खूप छान मुलं आहेत. 3 का होईना पण उत्साही मुलं आहेत. मराठी नाटकासाठी अशी मुलं बघितलं की मला खूप आनंद होतो. हा, या 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 किती गोड. हे आई ग किती गोड. ये 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 आई ग. नाव काय तुझं? नमस्कार सर, मी शिवाली दप्परा. आहा, बळा लहान मुलगी कशी करू नये याचे क्लासेस का नाही काढत कल्याणला तू? म्हणजे 3 पानं होईपर्यंत ना कॅरेक्टर तुझ्या जिभेच्या लक्षात राहत ना प्रेक्षकांच्या बाळा. हो की नाही? समज आज रात्री 8 वाजता सरकारने सो या अक्षरावर बंदी घातली, उद्या काय करणार तू? लहान मुलगी करणार कशी? हो की नाही? त्यामुळे आयुष्यात काही मोठं करायचं असेल, लहान मुलगी करू नकोस. हा, छान छान. जा जा. वा 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 वा. ओ हो रे 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 रे, याचा लहान मुलगा बघायचा यार. याच्यापेक्षा रमेश बेटकरची रील्स बनवली मला. अरे देवा. अरे अरे. ओ हो 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 हो. हा हा. बाळ 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 बाळ. तुझं कोण तू? काय नाव तुझं? सर माझं नाव निखिल बने. हाय की ना मज्जा? हा बघा ना, नावात मज्जा नसली पाहिजे, कामात मज्जा असली पाहिजे. 2 विचित्र मुलं कॉमेडी करताना मध्ये तू खपून जातोस, हे तुझं अस्तित्व आहे बाळा. यापुढे लक्षात घे बाळा. हा, छान छान करायचं. हा हा. ओय 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 ये 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 ये. अरे बापरे, लोकर काढलेली मेंढी. बाळा तुझं नाव काय मला सांग? सर मी दत्तू. आई ग किती छान नाव आहे. हो की नाही? पण त्या नावाला साजेसा असा चेहरा सेकंड हँड मार्केट मधून घेऊन ये आणि लाव इकडे, तर ते छान वाटेल मॅच. हा, जा मार खायच्यात जा बाळा. हा, जा 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 जा. व्हेरी गुड. सर आपण नाटक करायचे त्यांना, त्याच्यासाठी उत्सुक येते. हो, नाटक करायचं आहे तुम्हाला? अरे सर, त्या नाटकाला असं पकडेन ना आणि त्याला आपटेन आणि त्याला तोडून फोडून मोडून टाकेन, गोल 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 फिरून फेकून देईन अख्ख्या युनिव्हर्सच्या बाहेर. एकदम लांब जाईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्त तुझं सुपर पॉवर. अरे सुपरमॅनची चड्डी पिळून वाळत टाकेन रे तुला. एवढासा आहेस तू.
कळलं का? तुझं हिल स्टेशन कुठे माहितीये? हे बघ एवढं इथे इथे तुझं हिल स्टेशन. इथे गेल्यावर मस्त थंडी वाजते म्हणशील तू. जा तिकडे, जा तिकडे. ते लहान मुलं आहेत त्यांना थोडं आहेस केवढासा तू? स्वप्न केवढी मोठी बाळा. ह्याला नाही आवडलंय मला. सर साधारणतः असं होत नाही. तो आवडलेला नाहीये मला. लहान मुलं आहेत त्यांच्या कलाने घ्या सर. हरकत नाही, हरकत नाही. तर आजचा आपला विषय तुम्हाला मी सांगितलेला आहे. तुम्हाला माहिती आहे ह्याला सांगितलंय तुम्ही विषय भ्रष्टाचाराला घाला आळा. भ्रष्टाचार ही समस्या प्रचंड गंभीर झालेली आहे आणि ही भ्रष्टाचार ही समस्या आज आपल्या सगळ्यांनाच दूर करायची आहे. हा, आपली पिढी भ्रष्टाचार करणार नाही, लाच देणार नाही, लाच घेणार नाही आणि जर कोणी लाच दिली तर त्याची तक्रार करते. येडी आहेस का बाई? पिढी घडवतेस ना? अशी कोण पिढी घडवतं? अरे तुला कळतंय का? मातीचं भांड असतं, हे सगळी माती आहे, त्याला तुम्ही आकार देणार आहात. असा आकार देणार आहात तुम्ही? नाही सर, ते काय झालं ऍक्च्युली सर, मी ते म्युझिक वाजलं ना सर, माझ्यात येणार ती का जागी. अजिबात काही करायचं नाही. ही आतली बाई आहे ना ती नाचरी बाई, ती नकोय मला. ठीक आहे, मी नाही सर. पासून बघतोय सगळं असं असं चाललंय सगळं तुमचं. गप्प बसा तिकडे. मी नाटक लिहून दिलं होतं, काय केलं त्याचं? सर केलंय सर, नाटक केलेलं आहे, सगळं केलंय. पाठांतर मला चोख पाहिजे. सर 3 दिवसांवर नाटक आलेलं आहे. सगळं केलेलं आहे सर, पुराणी पाठांतर पण केलेलं आहे सर. सर तुम्ही ते हे बसा. हा बसा सर. तर सर ऍक्च्युली तुम्ही जी मला स्क्रिप्ट दिली होती ना सर, होय मी लिहिलेली होती. हा, ती ना आम्ही वाचली बुवा. तर मुख्याध्यापकांचं असं म्हणणं आहे का लेखकाने खूपच थुक्का मारलाय त्याच्यात, म्हणजे लय बोर मारते स्क्रिप्ट, म्हणले फाडून फेकून द्या. असं म्हणाले? हा, एवढी नाही वाईट ती. मी सर तुमच्या बरोबर आहे ना सर. हा. मी काय केलंय माहितीये का, मी सुरुवात मध्ये आणि शेवट बदललाय सर, आणि मध्ये मध्ये माझं इम्प्रोव्हायझेशन मारलंय बा. मी सुरुवात मध्ये आणि शेवट बदलला, मध्ये मध्ये तुमचं इम्प्रोव्हायझेशन मारलं. मी थोडं माझं काय उरलं त्या स्क्रिप्ट मध्ये मला सांगा. गाभा आहे ना सर, गाभा तुमच्या लेखनाचं काय केलंय मला जर मी जरा एकदा दाखवते, तुम्ही फक्त त्यातला संदेश अत्यंत गंभीर आहे. आहे सर, तो संदेश, त्या संदेशावर आपल्याला प्राइज मिळू शकतं, लक्षात घ्या. मिळणार सर. तुम्ही तो हल्ला नाही पाहिजे. तुम्ही चॅट पडून जाल सर. मुलांनो, हे आपल्याला ते करून दाखवायचं. मी बस या हा चला. 1 2 3 4 ऐका हो अण्णा, करू नका हो, करू नका. ऐका हम्मा करू नका, करू नका. टेबलावरून करू नका हो, करू नका. टेबला खालून करू नका, तुम्ही करू नका. लपून छपून करू नका, तुम्ही करू नका. या उघड्यावर पण करू नका, तुम्ही करू नका. ऑफिस मध्ये करू नका, तुम्ही होय बाई, करू होय. नका. या बाबा हाऊसवर करू नका. काय करू नका? भ्रष्टाचार. मग ते कुठे आहे? सर ते मीटर मध्ये बसत नव्हतं म्हणून भ्रष्टाचार शब्द काढून. अरे जो विषय आहे एकांकिकेचा भ्रष्टाचार, तोच काढलात. मीटर खड्ड्यात गेलं तुमचं मीटर. नाही सर, मला भ्रष्टाचारावर पाहिजे नाटक. आहे ना सर. मग भ्रष्टाचारावर सगळं पाहिजे. मी जे लिहून दिलेलं सगळं तसं पाहिजे. ते पण केलंय सर. एकदा फक्त तुम्ही बसा, मी तुम्हाला ते पण करून करू नका, दाखवते. करू नका. ते भ्रष्टाचाराचं. चला 1 2 3 4 लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड. प्रोत्साहन तुम्ही तिला देऊ नका. गलिच्छ होतंय, होय. नका करू. काळ्या पैशाचा झुंब झुंब काळ्या पैशाचा ओघ तुम्ही वाढवू नका, वाढवू नका, वाढवू नका, वाढवू नका. प्रामाणिकपणाला झुंब प्रामाणिकपणाला घालवू नका, घालवू नका. म्हणून सांगते, भ्रष्टाचाराचा हिडीस वाटतंय. खेचून टाकू ही भ्रष्टाचाराची कीड. कारण आम्हाला येते भ्रष्टाचाराची चीड. मी भ्रष्टाचाराला पकडेन ना आणि तोडून फोडून फेकून देईन एकदम लांब आकाशात एकदम मागड.
अतिशय निखळ मनोरंजन केलं आमचं. तुमच्या परफॉर्मन्स मध्ये कुठेही भ्रष्टाचार नव्हता. मस्त, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. येस सोनाली ताई. इथला हा जमा झालेला गोंधळ जो आहे तो विलक्षण आहे. म्हणजे हसून हसून दमलो आम्ही. आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग. हे विद्यार्थी फारच छान आहेत. शिवाली, बने, दत्तू, तुम्ही का या शिक्षिकेकडे अजूनही त्यांच्या वर्गात बसताय हे मला कळलेलं नाहीये. जे नमा नाचते ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जे ट्रान्सलेट करून नाचता, हे मी साधारणपणे तिथे जो क्रमांक आलेला आहे कितीतरी लाख आणि कितीतरी हजार वगैरे, तितके तास बघू शकीन. फारच अप्रतिम. समीर, तुझा विनय, सुसंस्कृतपणा ह्याचा बट्ट्याबोळ होत असताना तूही या मुलांच्या मागं लागलेला आहेस, त्यांना शिकवतोयस. त्यातल्या त्यात आपल्या सदसद विवेक बुद्धीला धरून आहेस. त्यांच्याशी बोलताना अहिंसेचा तुम्ही जो गोंधळ घातलात तो विलक्षण होता. आणि नमा, तुझं काय करावं? तुझ्याकडून मराठी शिकायला आम्ही सगळे तुझ्या वर्गात यायला तयार आहोत. तू संपूर्ण भारताची मराठी शिक्षिका हो, जगाची. काय नाचतात ह्या बाई आणि काय मुलांच्या मागं लागतात. साष्टांग दंडवत, साष्टांग दंडवत. अप्रतिम. भारी. मंडळी, पैशांसाठी माणसं नाती जोडतात किंवा तोडतात, पण आज इथे मात्र पैशांसाठी नातं बदललं जाणार आहे. म्हणजे नेमकं काय होणार आहे? चला बघूया. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल जत्रेकरांना. अरुण, केवढं मोठं हॉटेल आहे. कसं वाटलं? मस्तच आहे. जाम भारी ना. मस्त. अरे बाला, आज तुला जे वाटेल जेवणासाठी, जी ऑर्डर करायची ती पटकन कर. माय सोना, माय जान, माय डार्लिंग, माझी कंचू 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 कंचू. अरुण, पण एवढा खुश तू कशामुळे आहेस? आज काय एवढं स्पेशल काय हाय 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 काय हाय काय? आवड स्पेशल तसं काही विशेष नाही ग. अगं, तुझ्याबरोबर लग्न केल्यापासून माझं आयुष्य म्हणजे कमाल झालंय, धमाल झाले. म्हणजे असे लय लय काही झालेलं आहे. ऍक्च्युली हे सगळे वसारे आजूबाजूचे माझ्यावर जलतात. का? कारण तुझ्यासारखी देखणी आणि चिकनी बायको मला मिळाली हे वसाड्यांना बघवत नाही. अरे, लोकांना काय माहिती, मांजा अरुण म्हणजे प्रेमाचा वानवा आहे, वानवा. बसलोय वनवा कुठे, काही पण बोलशील. अरुण, काय करू मी तुझं मांज क्युटी पाय. कधी कधी वाटतं तुला ना असं टॉपली खाली झाकून ठेवावं, म्हणजे तुला कोण बघूच शकणार नाही. तुला आपलं कोण चोरून घेऊन जायला नको ना मांजा बसून म्हणून. ऑर्डर सांगायचे. हॅलो मॅम. हॅलो सर. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. हात सोड बसाऱ्या. मैंने कर हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन सर. येस. हे आमच्या हॉटेलकडून तुम्हाला गिफ्ट हॅम्पर आणि त्याच्यावर एक स्क्रॅच कार्ड आहे. ते तुम्ही स्क्रॅच करा, तुम्हाला लाखोची बक्षिसं मिळू शकतात. मला करायचंय, मला करायचं. इकडे करू काय? करा. कर 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 कर. हे काय लिहिलंय याच्यावर? अरे, आजचा तुझा दिवस आहे. तुझा दिवस आहे ना आजचा. वास्तू हे तुम्हीच वाचा. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला 2 तोळे सोनं लागलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. काही इरी झाली का? तू मिठी कशाला त्याला मारते? 2 तोले सोनं लागलं ना, मला सुधरतच नाही. काय कर? ए वाचार्या, हा पोरगी दिसली की लगेच मिठी मारशील? तुला गलत नाही का? तू पण जरा थोडं स्टडी राहा ना. बरं, मला सांगा, हे सगळं हे आम्हाला कशासाठी मिळालं एवढं? सर, आज फादर्स डे आहे सर. तो आमच्या हॉटेलमध्ये जो बाप आपल्या मुलीला घेऊन आलाय त्यांच्यासाठी आहे. सो सर, ही स्कीम तुम्ही एन्जॉय करा. मी आलोच. हे वसारी, माझी मुलगी. पप्पा, झाला. पप्पा मम्मा ना बोलायचं, तुम्ही जावा जावा. नाही, काही नाही, ते गंमत करतात. तुम्ही जावा. अरुण, 2 तोले सोनं आयुष्यात एवढं कधी सोनं तुम्हाला घेतलेलं आहेस काय? अरे पण तरी पण
बस मी तुला तेच सांगते. आपण या हॉटेलमध्ये राहायला आलोय काय? 2 तास जेवायचं निघून जायचं. थोडा वेळ नाटक करूया ना. पण तुला तो मुलगी समजला माझी. तुला कळत कसं नाही? हलत कसं नाही? तुला कसं नाही कळत आहे? 2 तोले सोन्याचा प्रश्न आहे. तू ना माझी शपथ आहे मला सोनं पाहिजे. ये रमेश ये बस रमेश बस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तुझं डिग्रीचं 3ऱ्या वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं आहे. यापुढील शिक्षणासाठी तुला कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा माझा मानस आहे. हॅलो सर. हॅलो. तुम्ही भाऊ आहात का? अच्छा, मेकअप चुकलाय. नाही हा माझा मुलगा आहे. मी याचा बाप आहे. येस, ही इज माय फादर. ओ फादर. बाप रे सर. म्हणजे ही बाप मुलाची जोडी आहे. काय करू सर तुमचं. तुम्ही एवढे फिट आहात. तुम्ही मला याचे मोठे भाऊ वाटताय सर. वेल, exercise is the second love I have in my life. Okay. First is of course my wife. Okay. याची मम्मा माय मदर नीलांबरी. She was really beautiful. पण ती एक्सरसाइज करत नाही म्हणून नीलांबरीची आता नीलांबरीच झालेली आहे. सर आज कॅरेक्टर मध्ये एवढंच आहे की अजून बरंच काही आहे. तुम्ही फावल्या वेळेत लिहिता काय? नाही मी रायटरच आहे. फावल्या वेळेत हे करतो. एक मिनिट. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. आज फादर डे आहे. आमच्या हॉटेलमध्ये जे बाप मुलं येणार आहेत त्यांच्यासाठी हे गिफ्ट आहे. आणि त्याच्यावर एक स्क्रॅच कार्ड आहे. हे स्क्रॅच करा, तुम्हाला लाखोंची बक्षिसं मिळू शकतात. काय बोलताय? त्याच एका जोडीला 2 तोळे सोनं लागलंय. यस. पप्पा आज तुमचा डे आहे. तुम्ही स्क्रॅच करा. मी करू. हा. ओके. खाली घेऊन करा. हे काढायचं आहे. आहे. असं कर. हा. येस. काय लागलं पप्पा? चमचे. आम्हाला चमचे लागले. बेटा अर्थ योग्य आहे पण उच्चारांमुळे भावार्थ बदलतो आहे. चमचे लागले नाही, चमचे मिळाले म्हण. बरं, मला चमचे मिळाले. एक मिनिट. काय? एक मिनिट. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज अटेन्शन. प्लीज अटेन्शन. आज फादर्स डे आहे आणि आमच्या हॉटेलमध्ये 2 जोड्या आलेल्या आहेत. एक बाप मुलगा आणि एक बाप मुलगी. मुलगी नाही रे. अरुण पप्पा. सर मला कळतंय तुमच्या नजरेत दिसतंय ही तुमची मुलगी नाही म्हणजे ही तुमची मैत्रीण आहे. तुम्ही मुलीला मैत्रिणीचा दर्जा दिलाय. हो माझ्या पप्पांचं तेच म्हणणं आहे. बरोबर ना. आम्ही मित्र मैत्रिणी सारखंच राहतो. हो ना सर. मला कळतंय. सो आता ह्या 2 जोड्यांमध्ये आपण एक खेळ खेळणार आहोत. कारण ह्या जोडीला आत्ताच मिळालंय 2 तोळे सोनं आणि ह्यांना लागले चमचे. पण हा खेळ तुम्ही जर खेळलात तर तुम्हाला चमच्यांच्या ऐवजी डिनर सेट लागू शकतो. डिनर सेटच्या ऐवजी फ्लॅट लागू शकतो. लाखोंची बक्षिसं मिळू शकतात. आणि तुम्हाला 2 तोळ्याऐवजी 10 तोळे सोनं लागू शकतं. सो आपण हा खेळ खेळूया. हा खेळ तुम्ही खेळा सर. आपण सर हा खेळ खेळला पाहिजे. तुम्हाला लाखोंची बक्षिसं मिळतील सर. मला माहितीये तुम्ही हिला आपली मैत्रीण मानता, सोबती मानता. अरे मी सोबतीनच आहे ती माझी. पण जगासाठी हे नातं सर बाप आणि मुलीचं आहे ना. अरे ही माझी मुलगी. पप्पा अरुण पप्पा ते म्हणजे पप्पाच आहेत ना. असंच काहीतरी वय झालंय ना त्यांना जमत नाही. ठीक. आठवायला जमत नाही. तर आपण लगेच खेळायला सुरुवात करूया सर. सर मला सांगा ह्या तुमच्या मुलीची एखादी बालपणीची आठवण. अरे तिच्या बापाला विचारा, मला कशाला विचारताय तू? तिच्या बापाला म्हणजे सर तुम्ही बापच आहात ना तिचे. अरे मी नाही पण मला आठवतंय तुमच्या प्रश्नाचं उत्तर. येस. त्याचं काय आहे ना लहानपणी ना पप्पा मला शाळेत रोज घेऊन जायचे. मला चॉकलेट खायला द्यायचे. आणि एकदा ना मी गटारात पडले होते. पप्पानी मला उचललं आणि असं खांद्यावर घेतलं आणि मग घरपर्यंत आणलं. होय का नाही पप्पा? होय आपल्याला हे पाहिजे नाही काय गिफ्ट. होय बोला होय. सर आठवतंय तुम्हाला सर? थोडं सर तुम्हाला खरं सांगू तुमच्या नजरेत मला माझा बाप दिसतो सर. अरे पण मी बाप नाहीच आहे ना. तुम्ही जगाचे बाप आहात सर. काही गरज झालं तुमच्या इथे गोंधवलं पाहिजे बाप. सर
हाच इमोशनल धागा पकडून मी तुम्हाला विचारतो, ह्या तुमच्या मुलीची जेव्हा सासरी पाठवणी होईल तेव्हा ह्या बापाचे इमोशन काय असतील सर? अरे वसाडे, मी तिला पाठवणारच नाही. तिला कुठं पाठवणार आहे? मी माझ्याकडे ठेवणार आहे तिला. पप्पा लय इमोशनल आहेत ना, ते पॉझिटिव्ह आहेत माझ्याबद्दल, त्याच्यामुळे लग्नाचा विषय काढला की त्यांना कसं तरी होतं. पण पप्पा, माझं लग्न झाल्यावर ना मी नाही येणार तुम्हाला भेटायला. तुमची काळजी पण घेणार, तुम्ही काळजी करू नका. अरुण, तुम्ही म्हणजे मित्रासारखे पप्पा आहे ना अरुण पप्पा. काय विलक्षण जोडी आहे बाप मुलीची. म्हणजे मुलगी मुलगी नाही, मैत्री नाही. अरे तुला कळत कसं नाही? मला कळतंय. तुमच्या प्रश्नाची उत्तरं मला समाधानकारक वाटली आणि तुम्हाला मिळत आहेत 10 पैकी 10 गुण. तुमच्यासाठी खूप टफ कॉम्पिटिशन आहे. येस, आता आपण एका एनर्जेटिक जोडीकडे आलेलो आहोत. येस. सो सर, हा एवढा एनर्जेटिक मुलगा तुमचा आहे. सो या मुलासाठी एक छोटीशी डीपी शोधणार आहात की नाही? म्हणजे ह्या छकुल्यासाठी एक छकुली शोधणार आहात की नाही सर? याच्यासाठी मी एका चांगल्या मुलीच्या शोधात आहे. ओके. ती मिळाली की लगेच त्याला घोड्यावर बसवणार आहे. ओ माय गॉड, तुमच्या लक्षात आलंय? नाही. बापरे, सांगतो पटकन. लक्षात घ्या. इथे आपल्या हॉटेलमध्ये एक उपवर मुलगा आहे आणि एक उपवर मुलगी आहे. जर ह्या जोडीचं आमच्या हॉटेलमध्ये जुळलं तर आमचा हॉटेल हा एक मोठा इव्हेंट करेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कन्सेशन सुद्धा मिळेल काका. अरे वसाड, तुला कळतं काय? तुझ्या इव्हेंट साठी हिचं लग्न त्याच्याबरोबर लावून देऊ मी? मला चालेल, मी तयार आहे. कसं चालेल वसाड्या? तुझ्यापेक्षा मोठी आहे ती. असू दे, मोठ्या मुली मला आवडतात, त्या मस्त असतात. माझ्यावरच गेलाय. ओ नीलांबरी माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. एकदा गोव्याला मी टुन्न झाल्यानंतर अचानक माझ्यासमोर आली तेव्हा मी तिला पसंत केली होती. तुला कोणी विचारलं वसाड्या? कशाला माझी इकडे मध्ये काय? सॉरी पप्पा, आता माझं आहे. काय चाललंय? ए तुझ्यासाठी थँक्यू. एक प्रश्न विचारला तर तुला राग तर नाही येणार? मला येईल वसाड्या राग. सासरी भाऊ जरा कंट्रोल करा ना, बोलतोय ना मी. अरे सासरा मी वुड बी होणारे सासरे. तू काही याला झाला काय रे? जरा ह्यांना कंट्रोल मध्ये करा, बांध घाला. पप्पा जरा 2 मिनिटं थांब. काय चाललंय? एक प्रश्न विचारला तर राग तर नाही येणार? नाही. या गुलाबाचा रंग लाल का आहे? कारण तो लालच आहे वसाड्या. निवला आहे तो, लालच आहे ना. नाही, मी एक रोमॅन्टिक उत्तर देणार आहे म्हणून थांबा ना 2 मिनिटं. ए वसाड्या, त्याला सांग समजून. अशी कंबाट्यात लाट घालून सगळ्या पाकल्या अशा उडतील. त्याला सांगा. एक मिनिट काका, तुम्ही ज्या आकाशाला गवसणी घालताय त्या आकाशाला कोसळणं तुमचं घर जमीनदोस्त होईल काका. मी रायटर आहे काका, कधी कधी लिहितो मध्ये. ऐका त्याला सांग. मी सांगतो, तुमचा प्रॉब्लेम काय? एवढी चांगली फॅमिली आहे, एवढ्या चांगल्या फॅमिलीमध्ये जुळतंय काका, तर प्रॉब्लेम काय आहे? अरे प्रॉब्लेम काही नाही वसाड्या, तू एक काम कर, आमचं सोनं ते आम्हाला जाऊ दे घरी. सर असं कसं इथे सोनं देणार सर? असं नाही आहे सर, इथे सोनं नाही देऊ शकत. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे. तुम्ही नेहमी ना पहिलं पान वाचता, मागचं काय वाचत नाही, मग सगळं गणतं. हे बघा सर, इथे काय लिहिलंय? स्टार केलंय. नियम आणि अटी लागू. काय आहे? तुम्ही या ज्वेलर्सच्या दुकानात जायचं, तिथे 20 तोळे सोनं विकत घ्यायचं, मग 2 तोळ्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार. काही येणं झालं काय? आता 20 तोलं सोनं विकत घ्यायचं, मग 2 तोलं मिळणार वसाड्या? आतला फालतूगिरी. ही माझी मुलगी नाही, ही माझी बायको आहे. घरी चाल. तू उद्यापासून ब्युटी पार्लर मध्ये जायचं, लिपस्टिक फिपस्टिक केस विंचरायचं नाही. तुला झाकून ठेवतो. चल अरुण, सगळे तुला माझे बाप्पा बोलतात. वा. आणि हा परफॉर्मन्स आम्हाला खूप आवडलेला आहे. मजा आली, धमाल स्किट होता. बघा हा सर असे काय म्हणतात सोनाली ताई? मला एवढा आवडलेला आहे. खूप मजा आली. श्रमेश आणि प्रथमेश मस्त. श्रमेश कामही छान केलंस आणि लिहिलेसही छान. प्रथमेश, तुझ्या फिटनेसचं काय करावं? बदलतच चाललायस तू. ओहो, कीप इट अप. मस्तच. अरुण, तू थेट गोव्याहून इथे आल्यासारखा वाटत होता. पण फादर्स डेच्या निमित्त तुम्ही का डेट ठरवली असेल हा एक प्रश्नचिन्ह पडलं. श्याम, अतिशय मस्त. हे बेरिंगच मला खूप आवडलं. असं वाटत होतं की जुन्या काळच्या नाटकांमध्ये दिवाणखान्याचा सेट असायचा आणि बाबांचं कॅरेक्टर असं एक ओव्हरसाईज गाऊन घालून फिरत असायचं, चिरूट हातात घेऊन वगैरे.
तसे बाबा वाटलेले आहेत. मज्जा, फारच छान. वा 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 बाई. सई. फन परफॉर्मन्स होता. मला संकल्पना खूप आवडली आणि याचं कास्टिंग खूप इंटरेस्टिंग होतं. म्हणजे हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. आणि श्यामदादा मस्त, आज वेगळंच कॅरेक्टर होतं आणि आज भाषाही वेगळी होती, त्यामुळे एक रिफ्रेशिंग काहीतरी बघायला मिळाल्याचा फील आला. रस्सा मस्त पकडलं होतंस कॅरेक्टर. अरुण भारी, मजा आली. माझा आहे विश्वास की ही तुमची बायको आहे. श्रमेश मस्त, प्रथमेश मस्त. थँक्यू. तर मंडळी, हास्याच्या या श्रावणधारा अशाच बरसत राहतील, पण आज नाही, कारण आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. पण चिंता नसावी, आपण उद्याच भेटणार आहोत. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.